नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. त्याचबरोबर आपण सामाजिक प्राणी आहोत म्हणून समाजामधल्या काही घडामोडींचा सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडत असतो. समाजावरती जागतिक घडामोडींचा प्रभाव पडत असतो आणि ह्या सगळ्या जगावरती अशा घडामोडींचा प्रभाव पडतो की ज्या घडामोडींमुळे आपल्याला त्याचा विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. आणि अशा घडामोडी म्हणजे खगोलीय घडामोडी. आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपल्यावरती उभं आभाळ आहे, त्या आभाळामध्ये अनेक तारामंडलं आहेत. आपण त्याला आकाशगंगा म्हणतो. या आकाशगंगेमध्ये अनेक ग्रह आहेत, अनेक तारे आहेत. सगळेजण बघतात. म्हणजे आपण जेव्हा पंचांग बघतो त्यावेळेला ग्रह ताऱ्यांचा विचार करतोच. त्याच्या घडामोडींवरती, त्या घडामोडींचा विचार करतो आणि त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरती काय पडत असतो. अशीच एक घटना आता काही कालावधीनंतर घडणार आहे आणि त्या घटनेच्या निमित्ताने आपण इथे आलेलो आहोत. इथे एक शास्त्रज्ञ बोलवले, ते खगोलशास्त्रज्ञ बोलवलेत, खगोल अभ्यासक बोलवलेत. येत्या 9 तारखेला बुधाचं अधिक्रमण आपल्या आकाशगंगेमध्ये होणार आहे आणि या अधिक्रमणाबाबत माहिती देण्यासाठी आपल्याकडे खगोलीय अभ्यासक संतोष टकले साहेब आलेले आहेत. आपण त्यांना स्टुडिओमध्ये आपण बोलवलेले, त्यांचं आपण स्वागत करूया. टकले साहेब, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. पहिल्या प्रथम मला सांगा, खगोलीय घटना म्हणजे नेमकं काय? हो, जसं तुम्हाला मी बोलताना ऐकलं, तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं की घडामोड म्हणजे काय. तर ही घडामोड, खगोलीय घटना म्हणजे एक वैश्विक घटना ज्यामध्ये खगोलातले जे घटक आहेत त्यांच्यामध्ये आपापसात काहीतरी होत आहे. आता जसं तुम्हाला सामान्यपणे सहज माहिती असेल की आपण चंद्रकला बघतो. चंद्र पूर्ण असतो पौर्णिमेला, अमावस्येला तो गायब होतो आणि मध्ये तो मोठ्यापासून छोटा होत जातो आणि मग छोट्यापासून मोठा होत जातो. ही एक मोठी खगोलीय घटना आहे. याचा उलगडा मानवी समाजाला फार आत्ता झालेला आहे की हे एक्झॅक्टली घडतं कशामुळे. आणि मग याचा जर विचार केला तर अशा अनेक ज्या वैश्विक घटना आहेत, इथे वैश्विक शब्द मी जाणून बुजून यासाठी वापरतोय कारण तुम्ही म्हणालात तसं आपलं विश्व हे आपण जिथे राहतो ती जागा, त्याच्या आजूबाजूचा तालुका, जिल्हा, देश आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, पृथ्वी. पण खरं सांगायचं तर विश्व म्हटलं जे 13.5 अब्ज वर्षापूर्वी जन्माला आलं आणि आज जे व्हिजिबल युनिव्हर्स आहे ते अप्रॉक्सिमेटली 92 अब्ज प्रकाश वर्ष इतकं पसरलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये घुसायचं म्हटलं तर तो एक वेगळा विषय होईल. पण ह्या इतक्या दृश्य स्वरूपात असलेल्या विश्वामध्ये ज्या घडामोडी घडतायत विश्वामध्ये आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण साक्षीदार होतो. यामध्ये चंद्रकला असतील तर शुक्रच्याही कला असतात, यामध्ये कुठेतरी उल्कावर्षाव असतील, यामध्ये ग्रहणं असतील, एखाद्या कॉमेटचं आगमन म्हणजे धूमकेतूचं आगमन असेल किंवा कुठेतरी तुम्ही जसा आकाशगंगा शब्द वापरला त्या आकाशगंगांमध्ये एखाद्या नव्या ताऱ्याचा जन्म होत असेल किंवा एखाद्या जुन्या ताऱ्याचा मृत्यू होत असेल, लुप्त होत असेल किंवा एखादी आकाशगंगा दुसऱ्या एखाद्या आकाशगंगेसोबत टक्कर घेत असेल किंवा त्यांचं मिलन होत असेल, त्या सगळ्या घटनांना आपण जे म्हणतो त्याला खगोलीय घटना म्हणून तुम्ही सहज म्हणू शकता. यामध्ये जी राहिलेली जी मी म्हटली नाही ती घटना ती जसं ग्रहणाप्रमाणे एक पिधान म्हणून एक असतं आणि एक अधिक्रमण म्हणून असतं. या घटनांना आपण खगोलीय घटना असं म्हणतो. नाही, पण कसं माहितीये का, आतापर्यंत खगोलीय घटनांविषयी आपण चर्चा करतोय. खरं तर ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना दिवसभरामध्ये, रात्रभरामध्ये सतत घडत असतात, पण सामान्य माणसाला ते कळत नाहीत. त्यासाठी विशिष्ट अभ्यासक किंवा दुर्बिणी लावावे लागतात आणि नंतर ते आपल्याला कळतात किंवा आपल्यापर्यंत पोहोचतात. पण सामान्य माणसाला न कळणाऱ्या घटना जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात, पण ह्या घटनांचा जो काही मागोवा आहे, सामान्य नागरिक जो आहे, या सगळ्या घटनांचा त्याला काय, त्याच्या घटनांचा त्याच्यावरती काय उपयोग, काय त्या घटनांचा? हो, बरोबर, अगदी छान प्रश्न आहे. कारण सामान्य माणसाचं सुरुवातच प्रत्येक गोष्टी त्यात होते की माझा फायदा काय. ओके, तर त्यांचा फायदा हा आहे. विशेषतः तुम्ही बघाल की खगोलशास्त्र हे सगळ्या विज्ञानाचा पाया आहे. आणि मग जेव्हा तुम्ही खगोलीय घटनांविषयी बोलता किंवा सामान्य नागरिकाचा, जनसामान्यांचा फायदा काय विचारता, तर पहिला फायदा आहे ज्ञानवर्धन. बरोबर, म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय, जसं अंधार रूपी अज्ञान गायब होणार जर तुमचा प्रकाश रूपी ज्ञान येईल. आणि ह्या ज्या असे ओकेजन्स आहेत या खगोलीय घटना, याचा खूप पुरेपूर फायदा विज्ञान प्रसारक मंडळ, संस्था, व्यक्ती उचलतात आणि ज्ञानवर्धन करतात. एकदा का ज्ञानवर्धन झालं की गैरसमज ऑटोमॅटिकली दूर होतात. गैरसमज दूर झाले की मग त्यातून कुठेतरी तुमचं जे एक्सप्लॉयटेशन होत असतं, तुमचा गैरवापर केला जातो, ते सगळं थांबलं जातं. आणि मग या पद्धतीने जो वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे, त्याचा प्रसार करणे, त्याचा प्रचार करणे आणि एक कुठेतरी समंजस आणि
अतिशय चांगला असं समाज निर्मितीचं जे काम आहे ते या सगळ्या घटनातून कुठेतरी कोणीतरी समाजाचा चांगला विचार करणारे घटक करत असतात. यात सगळ्यात जास्त फायदा शेवटी सामान्य नागरिक असतात, सामान्य माणसाचा. त्यामुळे यामध्ये सामान्य नागरिकाचा डायरेक्ट फायदा काही विशेष दिसणार नाही, पण इनडायरेक्ट फायदा मात्र भरपूर आहे असं मला वैयक्तिकपणे वाटतं. बरं, आता आपण बुधाचं अधिक्रमण हे 9 तारखेला होत आहे, बरोबर आहे की नाही? आता बुधाचं पर्टिक्युलर अधिक्रमण होतं म्हणजे बुधच आहे तो, पण इतरही ग्रह आहेत. अधिक्रमण ही क्रिया सातत्याने म्हणजे काही कालावधीमध्ये त्या ह्याच्यामध्ये घडत असते. पण हे अधिक्रमण घडत असताना अधिक्रमण म्हणजे नेमकं ही खगोलीय घटना नेमकी काय आहे? ऍक्च्युली बघा, अधिक्रमण जसं तुम्हाला आमच्या लोकांना फक्त अतिक्रमण माहिती आहे, हो, अधिक्रमण माहिती नाही, तो ते कळू देत अधिक्रमण काय आहे. अतिक्रमण ना हे बुधाने सूर्यावर अधिक्रमण हे बुधाने सूर्यावर केलेलं अतिक्रमण आहे असं म्हणू शकतो. ओके, त्यामुळे इथे अधिक्रमण जेव्हा शब्द आपण वापरतो तेव्हा अधिक्रमण म्हणजे एखाद्या खगोलीय वस्तूवरून दुसरी एखादी खगोलीय म्हणजे अवकाशस्थ वस्तू जाणे. आता हे बऱ्याच प्रकारे होऊ शकतो. एखादी मोठी गोष्ट एखाद्या छोट्या गोष्टीवरून गेली, एखादी छोटी गोष्ट एखाद्या मोठ्या गोष्टीवरून गेली. छोटी मोठी जे मी बोलतोय त्या अंतर डिपेंडंट आहे, म्हणजे अंतरावरून ती छोटी मोठी गोष्ट घडेल. पण जर मी म्हणतोय की एखादी म्हणजे सेम साईजची असलेली गोष्ट म्हणजे चंद्र आणि सूर्य जसं आपण म्हणतो ते जर एकमेकांवरून पास होत असतील तर त्याला आपण अधिक्रमण न म्हणता त्याला आपण ग्रहण म्हणतो. बरोबर. ओके, म्हणजे थोडक्यात जर असंच म्हणायचं झालं की अधिक्रमण म्हणजे काय सोप्या भाषेत, तर अधिक्रमण म्हणजे एक मिनी इक्लिप्स म्हणजे एक छोटे खाणी ग्रहण आहे असं तुम्ही म्हणू शकता, छोटे खाणी ग्रहण म्हणू शकता. आणि अशा प्रकारे जर समजा एखादा छोटी गोष्ट जर एखाद्या मोठ्या डिस्क वरून जाते त्याला आपण अधिक्रमण म्हणणार. आणि जर समजा एखादी मोठी गोष्ट एखाद्या छोट्या गोष्टीला झाकते तर त्याला आपण ऑकल्टेशन म्हणतो, ज्याला मराठीमध्ये विधान युती असं म्हटलं जातं. बरोबर. तर हा तुमच्या म्हणजे अधिक्रमणाचा ऍक्च्युअल टेक्निकल प्लस सामान्य माणसाला समजा कसं जेव्हा ग्रहण जे होतं तेव्हा आम्हाला चंद्रग्रहण सूर्यग्रहण ही माहिती आहे, आम्हाला ती ग्रहण त्यांचा प्रभाव आम्हाला कळतो. पण बुधाचं अधिक्रमण किंवा ग्रहांचं अधिक्रमण याचा प्रभाव आपल्याला तसा कळत नाही, सामान्य डोळ्याने दिसत नाही. बरोबर आहे मी बोलतोय ते नाही, म्हणजे मला प्रभाव म्हटलं की मला नको त्या दृष्टी नाही, प्रभाव म्हणजे कसं आपण जेव्हा दृश्य स्वरूपामध्ये जे तो गोष्ट होते म्हणजे बाबा आपण म्हणतो की ग्रहण लागले, थोडासा वेगळ्या अर्थाने अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या गोष्टी घेत असतो. आपण सामान्य माणसं जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला. पण हा प्रभाव जो आहे हा बुधाचा प्रभाव किंवा इतर ग्रहांचा अधिक्रमणाचा प्रभाव तो आपल्याला दिसत नाहीये. पण मला सांगा, आज आपण बुधाच्या अधिक्रमणाचा विचार करतोय तर बुधाचं जे अधिक्रमण येणारे जे बुधाचं अधिक्रमण आहे हे नेमकं काय आहे याची थोडी सविस्तर आम्हाला माहिती सांगा. हो, बघा कसं आहे की मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलं की सूर्यबिंबावरून बुध ग्रह जो आहे तो पास होईल. आणि ही जी पास होण्याची प्रक्रिया आहे ती जसं तुम्ही म्हणालात तशी आपल्याला ग्रहणाप्रमाणे एकदम स्पष्ट नेकेड आहे, म्हणजे उघड्या डोळ्याने दिसेलच असं नाही. आता दिसेल की नाही याच्यावर आपण डिटेलमध्ये जाऊ जेव्हा आपण पहिल्यांदा समजून घेऊ की होणार काय. युनिव्हर्सल टाइम नावाची एक गोष्ट आहे, ग्रीनविच मेरिडियनच्या हिशोबाने 9 तारखेला म्हणजे कधी 9 तारखेला म्हणजे 9 मेला एक संध्याकाळी म्हणजे आपल्यासाठी, पण युनिव्हर्सल टाइम 11:12 बुध ग्रह जो आहे तो सूर्यबिंबावर प्रवेश करेल आणि तिथून पास व्हायला सुरुवात होईल. पुढची 7.5 तास तो सूर्यबिंबावरून पास होईल आणि 7.5 तासानंतर तो सूर्यबिंबावरून गायब होईल. आता ही जी प्रक्रिया आहे याला आपण अधिक्रमण म्हणणार. आता सूर्यबिंबावरून तुम्ही म्हणताय म्हणजे आता कसं माहित आहे, आपण जे शिक्षित आहेत त्यांना सूर्यबिंब कळेल. सूर्यबिंब म्हणजे ही जी काही प्रतिमा तुम्ही सांगितली ते सूर्यबिंब म्हणजे सूर्यावरून जाईल का असं माझ्या डोक्यात पटकन हे आलं. सूर्यबिंबावरून जाईल म्हणजे कसं जाईल, कुठून जाईल? नाही, सूर्यबिंबावरून मग तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण ज्या पृथ्वीवर आहोत त्या पृथ्वीचा व्यास आहे 12,750च्या आसपास. आपल्यापासून सगळ्यात जवळ असलेला आणि माहितीतली खगोलीय गोष्ट वस्तू अवकाशस्थ वस्तू ही म्हणजे चंद्र. ज्याचा व्यास आहे अप्रॉक्सिमेटली 3,500 किलोमीटर आणि ती आपल्यापासून ऍव्हरेजली एक 3,84,000 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याच्या पलीकडे असलेली इमिजिएट गोष्ट म्हणजे शुक्र. ओके, जी आपल्यापासून एक अप्रॉक्सिमेटली परत एक 5 कोटी 5-5.5 कोटी अंतरावर आहे, कारण सूर्यापासून ती 10 कोटी अंतरावर. आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात असलेला गोष्ट म्हणजे बुध, जी आपल्यापासून एक अप्रॉक्सिमेटली किती 8 ते 10 कोटी किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे. आणि त्याच्या पलीकडे 15 कोटी किलोमीटरवर सूर्य आहे. आता तुम्ही जस्ट विचार करा, इकडे सूर्य आहे जो सेंटरला आहे, कारण हेलिओसेंट्रिक म्हणजे सूर्य केंद्रित सिद्धांतानुसार ही सूर्यमाला चालते. हा सूर्य, मग बुध, मग शुक्र, मग पृथ्वी, मग मंगळ, मग ऍस्टेरॉइड बेल्ट असं करत करत आपण पलीकडे जातोय. आता हा सूर्य आहे, हा इकडे तुमचा बुध आहे आणि इकडे तुम्ही आहात पृथ्वी.
सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रमध्ये होता. बरोबर. आता सूर्याला जे ग्रहण लावतोय तो बुध लावतोय. ओके, तेव्हा बुध मध्ये आहे, तो त्याच्या वर जात नाहीये, तो तुमच्या आणि सूर्याच्या मध्ये आहे, तो त्याच्या कक्षेतच आहे, कक्षेतून पण पास तो होणार. त्या एक रेषीय बिंदूमध्ये आलेला आहे. हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एका प्रतलात आणि एक रेषेत आलेल्या आहेत. अच्छा. त्यामुळे तुम्हाला त्याची सावली किंवा तो तुम्हाला सूर्यापासून येणारी किरण रोखतोय. त्यामुळे त्याचा जो व्यास आहे ऍक्च्युअली 4875-78 किलोमीटर. पण जेव्हा आपण डिस्टन्स स्वरूपात बोलतो तेव्हा सूर्यबिंबावरून तो जात असताना आपल्याला दिसेल. आणि हा जाण्याचा कालावधी जो आहे तो 7.5 तासांचा आहे. आपल्या मी इंटरनॅशनल टाइम तुम्हाला सांगितलं की 11:12 ओके, आणि संध्याकाळी 6:30च्या आसपास की 6:15च्या आसपास ते संपेल. पण जर इंडियन टाइम घेतलं, आपलं टाइम घेतलं लोकल टाइम सिस्टमने, तर इंडियन स्टँडर्ड टाइमने, तर आपल्या इथे ते 4:40 संध्याकाळी चालू होईल. ओके, आणि एक अप्रॉक्सिमेटली रात्री 12 वाजता संपेल. पण रात्री 12 वाजता सूर्य मावळणार नाही, सूर्य तुमचा 7 वाजताच मावळलेला असेल. त्यामुळे तुमचं 4:30-4:45 चालू झालेलं हे ट्रान्झिट, मर्क्युरी ट्रान्झिट ज्याला आपण अधिक्रमण म्हणतो, ते 4:45 चालू होऊन 7 वाजेपर्यंत तुम्हाला, जोपर्यंत सूर्यास्त होत नाही, आणि सूर्यास्त होईपर्यंत जर तुम्हाला क्षितिजावर तुमच्या सूर्य दिसणार असेल, मध्ये बिल्डिंग नसेल, तर तुम्हाला ते दिसू शकेल. अच्छा, हे आहे शुक्राचा बुधाचा अधिक्रमण. बरं, मला दुसरं सांगा की याआधी म्हणजे बुध किंवा इतर ग्रह जे आहेत, आता आपण बुधाचं पर्टिक्युलर अधिक्रमणाचा विचार करतोय, पण इतर ग्रहांचं सुद्धा अधिक्रमण होत असेल किंवा झालेलं आहे का? हो, बुधासारखं म्हणजे बुधाचं होणार आहे किंवा अगोदर झालेलं असेल किंवा इतर ग्रहांचं, हा काय प्रकार म्हणजे झालेला आहे का? बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, जसं की आताच आपण थोड्या वेळापूर्वी जस्ट आपल्या गेस्चर्सनी आपण सोलर सिस्टम एक्सप्लेन केली. आता हे सगळे जे आहेत हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, म्हणजे अंडाकृती कक्षेमध्ये सूर्याभोवती गुरुत्वीय बलामुळे फिरतायत, आणि मग ते कधीतरी एकमेकाच्या मध्ये येतात आणि सूर्याला झाकतात. ही जी एकूण संकल्पना आहे तेच आहे अधिक्रमण, पिधान, सगळं तेच आहे. आणि मग अशा परिस्थितीत जर बुध मध्ये येऊ शकतो तर शुक्रही मध्ये येऊ शकतो, कारण तो आंतरग्रह आहे. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेले हे ग्रह आहेत, त्यामुळे ते मध्ये येत राहतात. त्यामुळे जसं बुधचं अधिक्रमण होतं तसं शुक्रचंही होतं. बुधचं या आधीचं अधिक्रमण जे होतं ते 2006 साली झालेलं आहे, 2003 साली झालेलं आहे. पण शुक्राचं जे अधिक्रमण आहे ते आता लेटेस्ट म्हणजे 2012 6 जूनला झालेलं आहे. मग ह्या दोघांमध्ये फरक काय, म्हणजे शुक्राचं अधिक्रमण आणि बुधाचं अधिक्रमण याच्यामध्ये फरक काय? नाही, म्हणजे त्यासाठी हा फरक समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे शुक्र आणि बुधमध्येच काय फरक आहे. तर तो आपण थोडाफार समजून घेतलेला आहे की अंतरांमधला फरक आहे. दुसरा एक फरक आहे सायझेसचा. म्हणजे शुक्र जो आहे त्याचा व्यास अप्रॉक्सिमेटली 12,000 किलोमीटर आहे, पृथ्वीचा व्यास 12,500 किलोमीटरच्या आसपास आहे. बुधचा व्यास आहे तो 4,800 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5,500 किलोमीटरच्या आसपास आहे. अंतर अशा हिशोबाने आहेत. आणि त्यांचा एक प्रकार असतो की एक इन्क्लिनेशन नावाचा प्रकार असतो. म्हणजे जर या प्रतलात जर एक सूर्य आहे आणि तो सूर्याभोवती जर समजा एक ग्रह फिरतोय, तर त्या प्रतलातच दुसरा फिरत नाहीये, त्याच्या कक्षा जी आहे ती काही अँगलने आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं, चंद्राची कक्षा जी आहे ती 5 डिग्री पृथ्वीच्या कक्षेशी आहे. तुमच्या शुक्रची कक्षा आहे ती काहीतरी माझ्या 2.5 की 3.5 डिग्री आहे, आणि बुधची कक्षा 7 डिग्री आहे. आता या सगळ्या गोष्टींचा असा एकत्रित परिणाम होतो की बुधचं जे अधिक्रमण आहे ते बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 1 शतकामध्ये 100 वर्षामध्ये 13 वेळा वगैरे होतं. पण शुक्रच्या बाबतीत जे अधिक्रमण आहे ते सेंचुरीमध्ये 1 शतकामध्ये फक्त 2 वेळा होतं. आणि एकदा दोन झाले की त्यानंतर 100 वर्षाचा अंतरमध्ये जावं लागतं. तर अशा अनेक छोटे मोठे गोष्टी आहेत. जसं की हे तर झालं त्यांच्या रॅरिटी, म्हणजे त्यांची होण्याच्या कालावधीनुसार किंवा मध्ये किती वेळा रिपीट होतं या बाबतीत झालं. पण याच्यापेक्षाही वेगळं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की या प्रत्येकाच्या सायझेस आणि त्यांच्या अंतर आहेत आणि त्यानुसार ते छोटे मोठे आपल्याला दिसतात. तर ते जे आपल्याला छोटे मोठे दिसतात त्याच्यामुळे एक महत्वाचा भाग घडतो की सूर्यबिंबावर तो जे त्याची मुवमेंट आहे किंवा त्याचं ते स्वतःचं बिंब आहे, बुधाचा म्हणा शुक्र, ते किती मोठं दिसणार. आणि मग ते किती मोठं दिसणार त्यानुसार ते तुम्हाला पाहता येईल का किंवा पाहण्यासाठी काही वेगवेगळी साधनं लागतील का याच्यावर पण इफेक्ट होतो. बरोबर. त्यामुळे या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे की शुक्रचं अधिक्रमण हे रेअर असलं तरी बघणं सोपं आहे, कारण ते मोठ्या साईजचं आहे शुक्रबिंब. परंतु बुधचं अधिक्रमण जरी बऱ्याच वेळा होत असलं आणि अशा महिन्यांमध्ये होतं की मे महिन्यामध्ये होतं आणि नोव्हेंबरमध्ये होतं, दोन्ही वेळी आकाश बऱ्यापैकी क्लिअर असतं. पण शुक्रचं अधिक्रमण जे आहे ते नॉर्मली जूनमध्ये होतं. आणि त्या काळामध्ये म्हणजे मागच्या 6 जून 2012 माझ्याकडे मी टेलिस्कोप लावून सकाळपासून बसलो होतो. 6 वाजता चालू होणार होतं ते, आम्ही अगदी संपेपर्यंत बसलो होतो. ढगांनी आम्हाला सूर्यदर्शनच दिलं नाही, तर सूर्यावरच्या शुक्रचं दर्शन दूरच राहील.
तेव्हा अशा अनेक फरक छोटे मोठे आहेत, पण सामान्य माणसांना समजतील असे आणि तुमची उत्सुकता जी आहे त्याचं माझ्या मध्ये थोडीफार मी शमवू शकलो या प्रश्न. संतोषजी, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत आणि मला खूप अजून तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. खूप माझ्या मनामध्ये गोंधळ चाललाय प्रश्नांचा. मित्रांनो, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण त्याबद्दल घेऊया छोटीशी विश्रांती. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. कवरबागच्या खास बातमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं ब्रेक नंतर मनपूर्वक स्वागत करतोय. आपण चर्चा करतोय बुधाचं अधिक्रमण ह्या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत संतोष टकले, जे खगोल तज्ज्ञ आहेत, खगोल अभ्यासक आहेत. संतोषजी, मला एक गोष्ट सांगा की ग्रहणे किंवा अधिक्रमण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या घटना प्रत्येक युतीला का होत नाहीत? ग्रहणे आणि अधिक्रमण. ऍक्च्युअली जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की अधिक्रमण इज अ मिनी इक्लिप्स, म्हणजे ग्रहण आहे छोटे खाली. आणि जसं तुम्ही विचारलं की आंतरयुतीला का होत नाही, म्हणजे इट मेक्स व्हेरी क्लिअर की तुम्हालाही ते अंडरस्टँडिंग आहे, पण सामान्य लोकांना हे अंडरस्टँडिंग व्हावं की आंतरयुती म्हणजे काय एक्झॅक्टली. त्यासाठी आपण हे समजून घ्या की सर्क्युलर किंवा एक पार्टली सर्क्युलर एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये हे सगळे ग्रह सूर्य नावाच्या केंद्रबिंदू सोबत फिरत आहेत. आणि फिरताना जेव्हा सूर्य आहे, सूर्याच्या दिशेने सपोज बुध किंवा चंद्र आहे आणि मग इकडे पृथ्वी आलेली आहे, ते आता ऍक्च्युली एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. प्रत्येक जण आपल्या सर्कलच्या अशा ठिकाणी आहे की ते एक रेषेमध्ये आलेले आहेत आणि अंतर्भागामध्ये तो आवश्यक ग्रह आहे, म्हणजे तो अंतर्युतीत आहे या दुसऱ्या ग्रहासोबत. आता या स्थितीत खरं पाहता जर तुम्ही इकडच्या लोकांनी पाहिलं तर तो सूर्य झाकलेला दिसला पाहिजे, बरोबर, प्रत्येक वेळी दिसला पाहिजे. कारण समजा जर तुम्ही बुधच म्हणायचं झालं तर बुध सूर्याला एका वर्षात 3 वेळा फेऱ्या मारतो, म्हणजे 3 फेऱ्या मारतो तर 3 वेळा दिसलं पाहिजे. असं दिसत का नाही हा तुमचा जो प्रश्न आहे त्याला कारण आहे जे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला विशद केलं की ह्या ज्या प्रतलांमध्ये आणि ज्या कक्षेमध्ये हे ग्रह फिरतायत सूर्याभोवती त्या कक्षास एकाच प्रतलात नाहीयेत. ओके, त्या बेसिक जे प्रतल आहे त्याच्याशी त्यांचे काहीतरी अँगल्स आहेत, 60 डिग्री म्हणा, 3.5 डिग्री म्हणा, 5 डिग्री. आणि या एकमेव कारणामुळे प्रत्येक वेळी त्या पर्टिक्युलर नोडला ते येत नाही. ज्यावेळी येतात त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा अधिक्रमण किंवा तुम्हाला जे ग्रहण आहे ते दिसतं. इतर वेळी मात्र तो त्यातून सुटतो दावडीतून आणि दिसत नाही असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर. आणि दुसरा असं मला प्रश्न पडला की आपण बऱ्याच वेळेला बघतो की बुध ग्रह किंवा शुक्र ग्रह हे सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयाच्या अगोदरच आपल्याला दिसतात, असं का होतं? बेसिकली जसं तुम्ही फारच छान पॉईंट केलं की दे आर कॉल्ड इव्हिनिंग ऑर मॉर्निंग स्टार्स. द स्टार्स नाहीयेत पण ते एवढे छान तेजस्वीपणे दिसतात जे आपण ताऱ्यांविषयी लहानपणी शिकलेलं असतं, म्हणून त्यांना तशा प्रकारचं म्हटलं जातं. ते वास्तविकता ग्रह आहेत आणि ते फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतात, म्हणजे सूर्यास्तानंतर थोडा वेळ किंवा सूर्योदयाच्या आधी थोडा वेळ. याला खास कारण आहे की ते अंतर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असलेले ग्रह आहेत आणि ते जेव्हा त्या सूर्याभोवती फिरत असतात तेव्हा त्यांचा जो भाग आहे किंवा त्यांचं ते हायएस्ट डिक्लिनेशन असतं ते काहीतरी एक 46 डिग्री टू 28 डिग्री किंवा 23 डिग्रीच्या आसपास आहे. आणि जर तुम्ही याचं चित्र बघितलं जे तुम्हाला आता टीव्हीवर दाखवलं जात आहे त्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की त्यामुळे शुक्र म्हणा किंवा बुध हे एक पर्टिक्युलर लिमिट पर्यंत जातात आणि रिटर्न येतात असं आपल्याला आकाशात भासतं. आणि ही घटना अशा प्रकारची असल्या कारणाने ते फक्त सूर्योदयापूर्वी काही वेळ आणि सूर्यास्तानंतर काही वेळ दिसतात. बरं. आता ही अधिक्रमण जी घटना आहे, अधिक्रमण ह्या घटनेचा काही वैज्ञानिक आपल्याला उपयोग काय असू शकतो? कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की सामान्य माणूस जसा फायदा बघतो तसं कुठल्याही प्रकारची संस्था असो किंवा कुठल्याही प्रकारचा उपक्रम असो त्याच्या मागे एम फॅक्टर लागतो, मनी. ओके, म्हणजे पैशाचं सोंग घेता येत नाही तर मग संशोधनाचं काम असू दे ते सामाजिक कार्य असू दे, हे जे संशोधनात्मक सामाजिक कार्य आहे ऍक्च्युली या मागे पण पैशाची गरज असते आणि मग त्याचा काही ना काहीतरी उपयोग लागतो. आणि मग अशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो की एखादा ट्रान्झिट किंवा इक्लिप्स या गोष्टीचा असा काय फायदा आहे समाजासाठी की त्याच्या मागे एवढा खर्च केला जावा, एवढ्या मोठ्या मोठ्या मोहिमा राबवल्या जाव्या, तर प्रमुख फायदा हा आहे
की आज आपण, तुम्ही मला थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं की सूर्य आपल्या पृथ्वीपासून एक 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्याला खगोलीय एककामध्ये 1 खगोलीय एकक असं म्हटलं, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हटलं जातं. हे मोजलं कोणी? आज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की का 3.5 लाख किलोमीटरवर चंद्र आहे किंवा शुक्र अमक्या किलोमीटरवर मोजलं कसं, हे बहुतांश लोकांना माहीत नसतं. आणि जेव्हा हे शोधण्यासाठी सायंटिफिक प्रयत्न झाले तेव्हा बऱ्याच लोकांना कळलं की असे काही फिजिकल किंवा नैसर्गिक फेनॉमेना आहेत जे आपण वैज्ञानिक पद्धतीने वापरून या गोष्टीचा पाठपुरावा करू शकतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये अंतर ठरवण्यासाठी जी पॅरलॅक्स पद्धती वापरली जाते, पराशय म्हटलं जातं तिला मराठीमध्ये, त्या पॅरलॅक्स पद्धतीचा ट्रान्झिटमध्ये किंवा एक्लिप्समध्ये छान उपयोग होऊ शकतो. ही पद्धती पहिल्यांदा वापरली गेली माझ्या मते हॅलेने. आणि या पद्धतीवर अभ्यास करून हे जे अंतर तारका म्हणण्यापेक्षा इंटरप्लॅनेटरी जे डिस्टन्सेस आहेत, विशेषतः सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं जे अंतर, आज हायफाय टेक्निक्स अवेलेबल आहेत, रडार टेक्निक्स वगैरे, ज्याच्याने हे सगळं मिळू शकतं. पण जुन्या काळी म्हणजे 200 वर्षापूर्वी हे सगळं जे अस्तित्वात नव्हतं तेव्हा या पद्धतीने ही अंतर ठरवली गेली. हा प्रामुख्याने आणि प्रमुख उपयोग. दुसरा महत्वाचा उपयोग आहे ते म्हणजे जसं की आपल्याला मानवाची जी उत्सुकता आहे त्यांनीच त्याला या विज्ञान युगात उभं केलं आणि त्याने त्याला या आज सुखी समृद्ध जीवन पद्धतीत स्थायिक केलेलं आहे. ह्या विज्ञान पद्धतीमध्ये आपल्याला एक कृखरुख आहेच की जर आपण पृथ्वीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहोत, आज एक 750-800 कोटी ह्युमन बिंग्स आर लिव्हिंग ऑन दिस अर्थ, तर पृथ्वीच्या पलीकडे कुठे असा एखादा ग्रह आहे का की जिथे मानवजात किंवा तशा तत्सम जीवसृष्टी नांदत असेल का? तर हे सगळं अवलंबून आहे तो जो प्लॅनेट ज्या ताऱ्याच्या संपर्कात असेल त्या ताऱ्याच्या संपर्कात असलेल्या त्या प्लॅनेटवर तशा प्रकारचं वातावरण असेल का. आणि जर तशा प्रकारचं वातावरण तिथे असेल तर ते शोधून कसं काढणार? बरोबर. मग ते शोधून काढण्याची पद्धती सुद्धा या पिरियडमध्ये म्हणजे ट्रान्झिटच्या दरम्यान हा जो शुक्र आहे किंवा जो बुध आहे त्याच्याकडून पृथ्वीकडे येणारी जी प्रकाश किरण आहे ती त्याच्या वातावरणातून जाऊन येतात. म्हणजे आज जर मी पृथ्वी, सूर्याचं, बुध किंवा शुक्रचं वातावरण माहिती असल्यानंतर त्या अभ्यासाने जर ते निष्कर्ष कन्फर्म केले तर उद्या त्या अभ्यासाने डेव्हलप केलेल्या मेथडॉलॉजीज, पद्धती मी दुसऱ्या ग्रहांवरचं वातावरण आणि ते हॅबिटेबल झोन मध्ये आहेत की इतर कशात, या अनेक पद्धतीने मी शोधून काढू शकतो. यासाठी 2009 साली एक केपलर नावाचं स्पेस शटल किंवा स्पेस प्रोब अवकाशात सोडली गेली. आज तिने अप्रॉक्सिमेटली 1041 कन्फर्म्ड हॅबिटेबल प्लॅनेट्स शोधून काढलेले आहेत आणि एक अप्रॉक्सिमेटली 4000 एक टेंटेटिव्ह हॅबिटेबल प्लॅनेट शोधून काढलेले आहेत. अशा पद्धतीने या सगळ्या पद्धतींचा उपयोग होतो. आणि तिसरा महत्वपूर्ण उपयोग तो म्हणजे सायन्स कम्युनिकेशन. हे औचित्य साधून मी जसं सुरुवातीला म्हटलं की सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये हा प्रकाश पडायला की विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनाचा आधार असावा. कुठल्याही प्रकारचा सामाजिक विषमता किंवा देवधर्म यांच्या मागे लागून आपला आणि समाजाचा वेळ फुकट घालू नये या प्रकारचं काम करणाऱ्या संस्थांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे जे ते एनकॅश करतात आणि सामाजिक स्तरीय आणि कुठेतरी सामाजिक सुरक्षितता वाढवण्याचं काम करतात. संतोषजी, अधिक्रमण ही जी घटना आहे, या अधिक्रमण घटनेचा सगळा हा अभ्यास करण्यासाठी म्हणजे या भूतकाळामध्ये कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले किंवा एखाद्या घटनेचा अभ्यास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतात, तर कशा पद्धतीने या गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत? फार छान तुम्ही म्हटलं की कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायचा म्हटला, मेहनत करायची म्हटली की 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. एक म्हणजे सामाजिक आणि एक म्हणजे नैसर्गिक. तर खरं सांगायचं तर जुन्या काळी जी विज्ञानाची प्रगती झाली त्यामध्ये सामाजिक बाधा जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त नैसर्गिक अँड अनअवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या. जसं आता तुम्ही जर फक्त अधिक्रमण आणि त्याच्यावरून जे आता सायंटिफिक टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली या अधिक्रमणाचा अभ्यास करायचं झालं तर थोडक्यात आज आता हे जे बुधचं अधिक्रमण होत आहे 9 मेला ते सगळीकडे दिसणार आहे पण ईस्टर्न वर्ल्डमध्ये दिसणार नाहीये. म्हणजे जपानला दिसणार नाही, इंडोनेशियाचे काही पार्ट्स आणि ऑस्ट्रेलिया असे एक्स्ट्रीम ईस्ट पार्ट जो आहे वर्ल्डचा तिथे दिसणार नाहीये. मग आता समजा जर तिकडच्या एखाद्या माणसाला त्याचा अभ्यास करायचा त्याला उठून इकडे यावं लागेल. आजच्या घडीला एक 10 तासांचा विमान प्रवास तुम्हाला इकडून तिकडे पोहोचवतो. पण जर तुम्ही एक 100-150 वर्ष मागे गेला तर तुम्हाला लाकडाच्या जहाजाने प्रवास करायला लागायचा. लाकडाच्या जहाजाने प्रवास करताना 2-3 नाही, एक ले जेंटिल नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी 8 वर्षाचा प्रवास केला, ते पॉंडिचेरीला पोहोचले. कशासाठी? फक्त शुक्रचं अधिक्रमण बघण्यासाठी. आणि या प्रवासामध्ये त्यांचा खर्च बराच झाला, त्यांचे बरेचसे सहकारी मृत्युमुखी पडले स्कर्वी सारख्या रोगांनी वगैरे, आणि त्यांची पत्नी सुद्धा त्यांना सोडून गेली. सरकारने त्यांना डेड ठरवलं, म्हणजे त्यांच्या सरकारने ते मृत्युमुखी पडले म्हणून घोषित केलं. आणि असं सगळं होऊन पांडिचेरीला जेव्हा दाखल झाले तेव्हा एक महत्वाचा प्रसंग घडला की पावसाळ्याचे दिवस होते आणि सूर्यबिंब दिसलंच नाही. अशा अनेक प्रयत्न झाले. सायंटिस्ट क्रॅप्ट्री असतील, तुमचे जॉन्स केपलर ज्यांनी सुरुवात केली, लॅलेंडे आहेत, गेसेंडी आहेत, अशा अनेक शास्त्रज्ञांनी
थोडक्यात सांगायचं तर इतके प्रयत्न केले की त्यामुळे आज आपण हे विज्ञानाचं सुवर्णयुग बघतोय. असं एकच म्हणजे ह्या घटनेला संदर्भात मी तुम्हाला 4 नावं सांगितली, पण विज्ञानाचा जर एकूण पाठपुरावा करत गेलात तर तुम्हाला कळेल की हा एक मानवी शौर्याचा एक अफाट असा मोठा इतिहास आहे. अधिक्रमण शोधण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या समस्या खरोखर अडचणीच्याच आहेत. म्हणजे त्यातून बरेच काही गमावलेलं पण आहे आणि कमावलेलं पण आहे आपल्या जगाने. भविष्याच्या पिढीसाठी कमावलेलं आहे, स्वतःचं मात्र सर्वस्व गमावलेलं असं म्हणता येईल. फक्त त्याची जाण आजकालच्या नागरिकांना नाहीये, त्यांचा बराचसा विश्वास नको त्या गोष्टीवरती. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्येच आज गुंतलेले सगळे लोक आहेत. नाही, प्रॉब्लेम हाच आहे की श्रद्धा हेच अंधश्रद्धेचं मूळ आहे. बरोबर आहे. आपण तो विषय नंतर घेऊया. आपण मला सांगा की आता जे अधिक्रमण होणार आहे बुधाचं ते आम्हाला सामान्य डोळ्याने दिसेल किंवा काय करावं लागणार आहे? हो, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगत होतो की बुधचं आणि शुक्रचं अधिक्रमण यामध्ये जो बेसिक फरक आहे की जर सूर्यबिंब जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 1890 वगैरे आर्क सेकंड आहे. आता ह्या टेक्निकल गोष्टीमध्ये आपण पर्सनली भेटू तेव्हा बोलूया. पण जर तो तेवढा आहे तर जो शुक्र आहे तो एक अप्रॉक्सिमेटली 31 आर्क सेकंड आहे आणि जो आपला बुध आहे तो त्याहूनही खूप छोटा आहे. ओके, आणि मग या परिस्थितीमध्ये सूर्याचा एकूण व्यास पकडला आणि त्याचे जर 32 भाग केले तर एक भाग म्हणजे शुक्र ग्रह, तर त्याचे 150 भाग केलं त्यातला एक भाग म्हणजे बुध ग्रह. आणि अशा परिस्थितीत उघड्या डोळ्याने हे दिसणं शक्य नाही. आणि तसंही ग्रहण सदृश परिस्थिती किंवा नुसता सूर्य सुद्धा कधीही नेकेड आईने उघड्या डोळ्याने बघू नये, कारण त्यातून येणारी बऱ्याच प्रकारची जी किरणं असतात त्याच्याने आपल्या डोळ्याचा रेटिना खराब होऊ शकतो. आणि म्हणून सूर्य ग्रहण असो नाही तर ह्या प्रकारचं काही बघायचं असेल तर पहिल्यांदा म्हणजे डोळ्यांची काळजी, सगळ्या प्रकारची सुरक्षितता सांभाळली गेली पाहिजे. आज जर बुधाचं अधिक्रमण आपण बोलतो आणि ते सेफली बघायचं असेल तर साधनांनी बघताना टेलिस्कोप किंवा बायनोक्युलर आपण वापरू शकतो. त्या संदर्भात तुम्हाला सगळ्या प्रकारची सोय मी माझ्या घरी उपलब्ध करून देईन. त्या दिवशी मी स्वतः तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय त्या पत्त्यावर उपलब्ध असेल आणि तिथे टेलिस्कोप सेट केलेला असेल. जी पद्धती आपण वापरणार आहोत ती एक सोलार फिल्टर लावून टेलिस्कोप मधनं डायरेक्ट बघू शकतो किंवा जसं तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे तशा पद्धतीने प्रोजेक्शन टेक्निक आपण वापरू शकतो. या दोन्ही पद्धती अतिशय सेफ आहेत, परंतु माहितगार व्यक्तीच्या सानिध्याशिवाय बायनोक्युलर किंवा टेलिस्कोपचा वापर करूच नये. कारण अनवधानाने जर सूर्याकडे बघितलं गेलं तर त्याचे दुष्परिणाम हे लॉंग टर्म असू शकतात आणि अति त्रासदायक असू शकतात. तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी याची नक्की काळजी घ्यावी आणि आपणही काळजी नक्कीच आम्ही पण काळजी घेऊ नक्की. बरं, मला सांगा अधिक्रमण ही जी घटना ही आपण म्हणतो छोटे गाणी ग्रहणच आहे असं तुम्ही मगाशी म्हणालात. तर ग्रहण म्हटल्यानंतर आमच्या सामान्य लोकांना असं वाटतं की ग्रहणाचा परिणाम आमच्या आयुष्यावरती काय होणार आहे, तर ह्या अधिक्रमणाचे काही परिणाम होणार आहेत का? पहिले तर हे नक्की मी क्लिअर करू इच्छितो, कुठल्याही सेलेस्टियल फेनॉमेनाचे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून जसा विचार केला जातो तसले कुठलेच परिणाम होत नाही. यासाठी कार्यरत असलेल्या अनेक संस्था आज भारतात आणि जगात आहेत. परंतु काय, आयशा घरी आली गंगा आणि कुणीतरी माझे हातपाय बुडवा. लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतच नाही, त्यांच्या डोक्यामध्ये ग्रहण चालू आहे परमनंटली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, ग्रहणांचे जसे अंधश्रद्धाळू लोक मानतात तसे काही दुष्परिणाम नसतात. हे तर एक छोटे गाणी ग्रहण आहे, याचे तर बिलकुलच परिणाम तशा प्रकारचे नाहीयेत. फक्त महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या डोक्यात जो आहे तो ज्ञानाचा दिवा लावला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगलं पाहिजे, जोपासलं पाहिजे आणि अंगीकारला पाहिजे, प्रचार प्रसार केला पाहिजे, जे आपल्या भारतीय घटनेतही लिहिलेलं आहे. परंतु लोकांचे इंटरेस्ट फार वेगळे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वैयक्तिक म्हणा किंवा सामाजिक कुठल्या तरी एकमेव असं स्वार्थ प्रेरित भावनेने हे सगळे विचार पसरवले जातात. मेक इट व्हेरी क्लिअर, ग्रहणांचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम जसा आपण विचार करतो तसा आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर होत आणि मानवी जीवनावर होत नाही असं म्हणायला म्हणजे मानवी जीवनाचे जे त्याचे चांगले युजफुल इफेक्ट आपण वापरलेले आहेत, त्याचा वैज्ञानिक उपयोग करून घेतलेला आहे, तो भाग वेगळा. कारण परिणाम म्हटलं की आपण बऱ्याच गोष्टी करतो, पण असं जो दुष्परिणामाचा विचार केला जातो तसं काहीही होत नाही. संतोषजी, आपली वेळ खरं तर संपत आली. जाता जाता तुम्हाला एक प्रश्न असा विचारतोय की तुम्ही मुळात एक अणुशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काम करताय, तुमचं प्रोफेशनल ते आहे, पण तुम्ही खगोलशास्त्राकडे कशा काय पद्धतीने वळलात? तुम्हाला ही आवड हे सगळं कसं काय निर्माण झालं? तुम्ही कसं काय अभ्यास करताय? ऍक्च्युअली मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की विज्ञान ही माझी आवड आहे आणि विज्ञानाचा अभ्यास करता करता एक शास्त्रज्ञ म्हणूनही म्हणाल तुम्ही की मला एक फारच पटकन उमगलं की खगोलशास्त्र हा या सगळ्याचा पाया आहे. खगोलशास्त्राची सुरुवात ही विज्ञानाची सुरुवात, ज्ञानाची सुरुवात होती, तंत्रज्ञानाची सुरुवात होती. आणि जर खगोलशास्त्राच्या या बेसिक नॉलेजचा जर सगळीकडे प्रचार आणि प्रसार झाला तर ऑटोमॅटिकली लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येईल. आणि मग जर लोकांमध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आणायचा आहे, समाजामध्ये खऱ्या अर्थाने एक व्यवस्थितपणा आणि शांती आणायची आहे, तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे क्लिअर केलं पाहिजे की तुम्ही स्वतःचं, समाजाचं आणि एकूण मानवी जीवनशैलीचे किंवा मानवी संस्कृतीचा उद्धार करू शकता. पहिल्यांदा तुम्ही स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणा.
आणि हे सगळं आपल्याला विज्ञान शिकवतं, दाखवून देतं आणि म्हणूनच माझा ओढा जो आहे तो या विज्ञान प्रसाराकडे आहे. नक्कीच संतोषजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान अशी ही खगोलीय माहिती दिलेली आहे आणि खगोलीय घटना आता होणार आहे ती आपल्याला सगळ्यांनी तिचा आनंद घ्यायला पाहिजे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघायला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत. मित्रांनो, संतोष टकल्यांसारखे अनेक प्रतिभावंत आपल्या आजूबाजूला आहेत. तुम्ही सुद्धा प्रतिभावंत असाल तर निश्चितपणे आमच्या या कार्यक्रमामध्ये येऊन तुम्ही तुमची प्रतिभा, तुमचं काम आम्हाला निश्चितपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. तर पुन्हा भेटूया नवीन विचार घेऊन नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत धन्यवाद.